परंतु या ठिकाणी हे त्यांचे घोषणा नुसती घोषणा राहिली, नुसती भूमिपूजनापुरती घोषणा राहिली. आज या 5,000 कोटीमध्ये जिल्हा परिषदेचे सुद्धा निधी, वित्त विभागाचा पण, वित्त आयोगाचा पण निधी हा माझाच निधी म्हणतात. आमदार जे काही त्याचा आमदार निधी या ठिकाणी खर्च करू शकले नाही आणि हा 5,000 कोटीचा निधी कुठे गेला यासाठी आपल्याला शोधण्याची गरज आहे. संधी द्या, या संधीचा शोध करून आपल्याला एवढं या ठिकाणी हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा, या एवढंच या ठिकाणी संभाषण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुळजापूर हे महाराष्ट्राचं शक्तीपीठ आहे. आदरणीय शरद पवार साहेब तुळजाभवानीला मानणारे आहेत. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तुळजाभवानीला मानणारे आहेत. आदरणीय राहुल गांधी साहेब तुळजाभवानीला मानणारे आहेत. आपण सारे तुळजाभवानीला मानणारे आहोत आणि तुळजाभवानीच्या या पावन भूमीचा कायापालट महाविकास आघाडी सरकार करेल. कसलीही चिंता तुम्ही बाळगू नका. जे प्रश्न या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत, इथल्या आमदारांनी काही केलं नाही. भूलथापा, दिशाभूल, आश्वासनं, याला आता तुम्ही कृपा करून बळी पडू नका. सावध व्हा आणि आता तुळजापूरचा विकास तुम्ही तुमच्या हातात घेतला पाहिजे. आपल्या हातात घेतला पाहिजे तुळजापूरचा विकास. आणि आपला हात म्हणजे काँग्रेसचा हात, धीरज पाटलांचा हात, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा हात. या हाताला स्वीकारा. कारण इथं जे उमेदवार उभे आहेत त्यांनी सुद्धा आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर गद्दारी केली आहे. आता या महाराष्ट्रामध्ये गद्दाराला थारा कोणीही देत नाही आहे. म्हणजे तुळजापूर कसा थारा देईल? अजिबात नाही. आणि म्हणून तुळजापूरमध्ये तुम्हाला आता आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन इथं वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याचं पाऊल तुम्हाला उचलायचं आहे. या विकृत प्रवृत्त्या आहेत. महायुती सरकारनं या महाराष्ट्राचं वाटोळ केलं. 10 वर्ष महायुतीची सत्ता आहे. या 10 वर्षामध्ये तुळजापूरला एखादा उद्योग आलाय का? मग कशाला मतदान करायचंय महायुतीला? एकही उद्योग तुळजापूरला आला नाही, धाराशिवला आला नाही. तुम्ही आम्हाला संधी द्या, महाविकास आघाडी सरकार आणा, उद्योगांची रांग आम्ही लावू धाराशिवमध्ये.